शुभ सकाळ मंडळी, सर्वांना शुभ सकाळ। देवाची पण पूजा झालेली आहे, सगळं आवरून झालेलं आहे माझं। किती छान दिसतायत बघा, मस्त सजलेले दिसतायत देव। हे बघा, महादेवांची पण पूजा झालेली आहे। हा आई माऊलीचा फोटो आहे, किती सुंदर दिसतोय ना। आणि हे माझे महादेव। आमच्या घरामध्ये, आमच्या घरात अख्ख्या कुटुंबाचा देवारा आहे। पूजा व्यवस्थित करावी लागते, त्याच्यामुळे सगळेच व्यवस्थितच करतात सगळेजण। लागतो थोडासा वेळ पूजेसाठी। काही जणांचा प्रश्न असेल की तुमच्या देवाऱ्यामध्ये महादेवांचा पण फोटो आहे आणि पिंडी पण आहे, तर महादेवांचा फोटो सगळे म्हणतात ठेवायचा नसतो, पण मी ठेवलाय कारण माझी महादेवांवर खूप श्रद्धा, भक्ती, विश्वास, अतूट विश्वास, खूप विश्वास आहे। आणि मला त्यांना पाहिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही। आणि ही पिंडी सुद्धा आहे माझ्याकडे महादेवांची, तिचा मी रोज अभिषेक करते। सकाळचे वाजलेले आहेत 10। पूजा वगैरे सगळं संपन्न झालेलं आहे। आता बाकीच्या कामांना सुरुवात करणार आहे, जेवणाच्या। पूजा बघून किती मन प्रसन्न वाटतंय की नाही। घर माझं छान पटापट आवरून झालेलं आहे बघा, सुंदर मस्तपैकी चकाचक घर आवरून झालेलं आहे। बेडरूम सुद्धा, ते सुद्धा हा मसाला बनवलेला आहे तो आहे, अजून द्यायचा आहे ऑर्डरचा। हे बघा घर बघा। आणि आता जेवणाची तयारी चालू आहे, किचन पण आवरलेलं। हे बघा कांदा टोमॅटो कसं शिजलंय थोडंसं, त्याच्यातच मी मीठ घातलेलं आहे। मीठ घातलं तर कांदा पटकन शिजतो ना, म्हणून मीठ घातले। थोडासा गरम मसाला, थोडं आणि आमचा पोळी आगरी पोळी मसाला। जास्त तिखट नाही करत, आम्हाला जास्त तिखट आवडत नाही ना, म्हणून। त्याच्यातच घालूया थोडीशीच, अगदीच जास्त नाही, तेवढीशीच आलं लसूणची पेस्ट। नंतर मटकी वगैरे घातली का त्याच्यानंतर मग धणा जिरा पावडर घालते। मटकी आपण घालून घेऊया त्याच्यात। त्याच्याकडे कुकरच्या शिट्ट्या पण होतात। हे बघा सुंदर तरी आले, जास्त शिजलेली नाही आहे, मीडियम प्रमाणात शिजवली। खोबरं घातलंय, सगळं घालून झालेलं आहे। भाजी तयार आहे। एकीकडे ताकाची कढी आणि भात। डाळ रोज खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून आज ताकाची कढी केली आहे। तर 1 वाजलेला आहे, माझं सर्व काम झालेलं आहे। बघू शकता सगळं घर आवरलेलं आहे व्यवस्थित, किचन वगैरे, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे। देवाची पूजा सर्व काही एकदम व्यवस्थित झालेलं आहे। हा बघा मसाला दळलेला आहे, किती छान कलर आलेला आहे मसाल्याला। हा विकायचा सगळा ऑर्डरचा मसाला आहे माझा, त्याच्यासाठी मी हे अर्धा किलोचे पॅकेट्स केलेले आहेत। सगळे अर्धा किलोचेच पॅकेट्स आहेत। चला आता मी तुम्हाला मसाल्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे, मी कसा पॅकिंग केला व्यवस्थित। आणि मी माझा सुद्धा पॅकिंग करून ठेवलाय वरती, त्याच्यामध्ये हिंगाचे खडे सुद्धा घातलेले आहेत, जेणेकरून वर्षभर तो मसाला टिकावा, कलर नको यायला म्हणून। मसाला तिखट नाही केलाय, आगरी कोळी मसाला आहे। ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर द्यावी मला। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये स्वागत। आता संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही बनवलेली आहे मिसळची भाजी। ही आहे मटकीची भाजी आणि ही त्याच्यासाठी तरी मिसळसाठी। आणि आता पावभाजीची तयारी चालू आहे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे कांदा। हे बघा कांदा घातलेला आहे। गॅस थोडासा मोठा करूया, कांदा चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित।
त्यासाठी कांद्यामध्ये लवकर शिजावं म्हणून कांद्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया. पावभाजीची भाजी पण छानपैकी शिजून झालेली आहे. त्याच्यामध्ये घातलंय फ्लावर, मटर, मिरची आणि बटाटा. ते आधी सगळं शिजून घेतलं आणि मस्तपैकी असं स्मॅश केलंय. किती छान पावभाजीला छानशी उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पावभाजी झालेली आहे तयार. आता मी त्याच्यामध्ये हा पावभाजीचा परत वरतून मसाला घालणार आहे आणि नंतर मग बटर घालणार आहे, अमूल बटर. आपल्या छान तयार झालेल्या आहेत. ही आहे पावभाजी, ही आहे मिसळ, पाव, फरसाण आणि कोशिंबीर, लिंब. या सगळ्यांनी मग जेवायला. खूप छान जेवण आहे. आता वरूनला हे ताट वाढणार आहे आणि आता वरून जेवायला बसणार आहे आमचा. त्याला फार भूक लागलेली आहे. तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे. वरूननी पण छान जेवला. त्याला खूप आवडलं पावभाजी आणि मिसळपाव. त्याला मिसळपावच खायची होती पण त्याच्या पप्पांना पावभाजी खायची होती म्हणून त्यांच्यासाठी पावभाजी पण केली. आणि आम्ही सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता रात्र झालेली आहे त्याच्यामुळे आता मी हा व्लॉग इथेच थांबवते. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन व्लॉग घेऊन मी पुन्हा येईन. आजच्या दिवसाला एवढंच. गुड नाईट, शुभरात्री. हर हर महादेव.